बघा पहिला प्रश्न काय विचारतो तुम्हाला विचारलाय या ठिकाणी की नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील डॅश डॅश टेकड्यांमध्ये होतो म्हणजे कोणत्या टेकड्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीचा उगम होतो असा प्रश्न विचारलाय। ते उगमाचं ठिकाण कुठलं आहे? अमरकंटक। कुठलं? अमरकंटक या ठिकाणी त्याचा उगम होतो। बघा नर्मदा नदी जी आहे ती भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी जवळपास आपल्याला 1312 किंवा 1315 किलोमीटर पर्यंत त्याची सर्वची लांबी जी आहे ती आहे। नर्मदा नदी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे पश्चिम वाहिनी नदी आहे। कशी आहे? पश्चिम वाहिनी नदी जी अरबी समुद्राला मिळते। कशाला? अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे। अरबी समुद्रात जाऊन मिळते। नर्मदा नदी का महत्वाची आहे तर एक तर भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आणि तिचा जो उगम आहे तो काय आहे? अमरकंटक टेकड्यांमध्ये। आणखी एक वैशिष्ट्य आहे नर्मदा नदीचं, नर्मदा पण आणखी एक दुसरी एक नदी आहे प्लस तापी। या दोन नद्यांचं एक वैशिष्ट्य आहे, या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या तुम्हाला माहित आहे की ह्या कशातून वाहतात? खोल खसदरीतून वाहतात। खोल खसदरी किंवा खोल घळईमधून वाहतात। खोल खसदरी किंवा खोल घळईमधून वाहतात। त्याचसोबत या नर्मदेवरती दोन प्रकल्प महत्वाचे आहेत, दोन धबधबे महत्वाचे आहेत। त्यामध्ये एक नंबरचा धबधबा आहे कपिलधरा धबधबा। कोणता? कपिलधरा नावाचा एक धबधबा आणि दुसरा एक आहे धबधबा दुहादार। दुसरा कुठला आहे? दुहादार नावाचा धबधबा। त्याचबरोबर हा नर्मदा नदीवरती एक प्रकल्प आहे। कोणता प्रकल्प आहे? त्या प्रकल्पाचं नाव आहे सरदार सरोवर। कोणता? सरदार गुजरात राज्यामध्ये आहे। गुजरात राज्यामध्ये महत्वपूर्ण प्रकल्प सरदार सरोवर असा एक आपण नर्मदा नदीचा या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू या ठिकाणी आपण पाहिलेला आहे। ओके त्याचा उगम होतो। बघा नर्मदा नदी जी आहे ती भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी जवळपास आपल्याला 1312 किंवा 1315 किलोमीटर पर्यंत त्याची सर्वची लांबी जी आहे ती आहे। नर्मदा नदी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे पश्चिम वाहिनी नदी आहे। कशी आहे? पश्चिम वाहिनी नदी जी अरबी समुद्राला मिळते। कशाला? अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे। अरबी समुद्रात जाऊन मिळते। नर्मदा नदी का महत्वाची आहे तर एक तर भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आणि तिचा जो उगम आहे तो काय आहे? अमरकंटक टेकड्यांमध्ये। आणखी एक वैशिष्ट्य आहे नर्मदा नदीचं, नर्मदा पण आणखी एक दुसरी एक नदी आहे प्लस तापी। या दोन नद्यांचं एक वैशिष्ट्य आहे, या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या तुम्हाला माहित आहे की ह्या कशातून वाहतात? खोल खसदरीतून वाहतात। खोल खसदरी किंवा खोल घळईमधून वाहतात। खोल खसदरी किंवा खोल घळईमधून वाहतात। त्याचसोबत या नर्मदेवरती दोन प्रकल्प महत्वाचे आहेत, दोन धबधबे महत्वाचे आहेत। त्यामध्ये एक नंबरचा धबधबा आहे कपिलधरा धबधबा। कोणता? कपिलधरा नावाचा एक धबधबा आणि दुसरा एक आहे धबधबा दुहादार। दुसरा कुठला आहे? दुहादार नावाचा धबधबा। त्याचबरोबर हा नर्मदा नदीवरती एक प्रकल्प आहे। कोणता प्रकल्प आहे? त्या प्रकल्पाचं नाव आहे सरदार सरोवर। कोणता? सरदार गुजरात राज्यामध्ये आहे। गुजरात राज्यामध्ये महत्वपूर्ण प्रकल्प सरदार सरोवर असा एक आपण नर्मदा नदीचा या ठिकाणी एक ओव्हरव्ह्यू या ठिकाणी आपण पाहिलेला आहे।